नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण इयत्ता 7वीचा अभ्यास करणार आहोत मुलांनो आणि इयत्ता 7वीमध्ये आपण प्रकरण 4 कोण आणि कोणांच्या जोड्या याचा आपण हा प्रकरण इथे बघणार आहोत. तर मुलांनो याचा आता आपण आज अभ्यास करणार आहोत. तर मुलांनो आता आपण काय बघणार आहोत? विरुद्ध किरण बघणार आहोत. विरुद्ध म्हणजे अपोजिट आणि किरणला आपण काय म्हणतो? रे, म्हणजे अपोजिट रे बघणार आहोत. तर इथे बघा आकृती आपल्याला दिसत आहे. तिथे किरण BC बघा, किरण BC आणि किरण BA मिळून हा कोण तयार झालेला आहे? तर हा जो बघा हा एक विशाल कोन तयार झालेला आहे. बघा आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलोच आहोत. काटकोन म्हणजे काय, लघुकोन म्हणजे काय आहे, विशाल कोन म्हणजे काय, त्यांचं माप किती असते. ज्याचं माप बघा 90 अंश असते त्याला आपण काटकोन म्हणतो. 90 अंशापेक्षा कमी असलं तर त्याला लघुकोन म्हणतो. आणि विशाल कोन म्हणजे काय असते मुलांनो? त्यांचं माप काय असते? जास्त असते 90 अंशापेक्षा, त्याला आपण काय म्हणतो? विशाल कोन म्हणतो. तर बघा इथे रे BA आणि रे BC म्हणजे रेलाच आपण काय म्हणतो? किरण. तर बघा किरण BA आणि किरण BC याच्यामुळे बघा एक विशाल कोन तयार होत आहे. ह्या दोन किरणांमुळे बघा रे BC आणि रे BA याच्यामुळे हा जो कोन तयार झालेला आहे त्याला काय म्हणतो आपण मुलांनो? त्याला आपण म्हणतो विशाल कोन. विशाल म्हणजे मोठा. विशाल कोन तयार होत आहे. कशामुळे मुलांनो? रे BC आणि रे BA ह्या दोन रे मुळे आपल्याला कोन ABC हा विशाल कोन तयार झालेला दिसत आहे. आता बघा मुलांनो आणि ही दुसरी आकृती बघा. इथे किरण BC आहे मुलांनो. किरण BC आणि किरण BA हे काय आहेत? हे बघा एका रेषेत आहेत, म्हणजेच काय आहेत? सरळ कोन. इथे बघा रे BC आणि BA मिळून एक आपल्याला हा जो आहे हा सरळ कोन तयार होत आहे, कारण एका रेषेत सरळ कोन तयार होत आहे आणि एक आपल्याला सरळ रेषा मिळत आहे AC अशी. तर इथे रे BC आणि रे BA हे एकमेकांचे काय आहेत? विरुद्ध कोन आहेत. कारण बघा इथे बघा रे BC आहे आणि इथे रे BA ह्या दोन्ही एका सरळ रेषेत आहे. सरळ कोन इथे तयार होत आहे, पण सरळ कोन तर तयार होत आहे, पण आपण म्हणू शकतो रे BC आणि रे BA हे एकमेकांचे काय आहेत? विरुद्ध किरण आहेत. तर समजलं का मुलांनो? विरुद्ध किरण म्हणजे काय आहे? की ज्याच्यामुळे सरळ कोन तर तयार झालेला आहे, त्यांच्या शिरोबिंदू पण हा सेम आहे, पण रे BC आणि रे BA हे काय आहेत? एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत. हे दोन काय आहेत? एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. तर आता आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे मुलांनो की ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो, ज्या दोन किरणांचा काय असतो? आरंभ बिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते, त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात. तर बघा विरुद्ध किरण म्हणजे काय होते? आपण बघितलं आहे की ज्या दोन कोणांचा आरंभ बिंदू बघा, आरंभ बिंदू हा सारखाच आहे आणि आरंभ बिंदू सामायिक असतो. इथे आरंभ बिंदू B हा सामायिक आहे आणि त्या किरणांनी बघा एक सरळ कोन तर तयार झालेला आहे, पण एक सरळ रेषा तयार होते. बघा त्या किरणांनी एक रेषा तयार होते. तर ह्या किरण BC आणि किरण BA यांना काय म्हणूया? एकमेकांचे परस्पर विरुद्ध किरण आपण म्हणूया. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मुलांनो की अपोजिट रे म्हणजे काय होते? इथे रे BC आणि रे BA हे काय आहेत? विरुद्ध किरण आहेत, कारण त्यांचा सामायिक बिंदू जो असतो तो सारखा असतो आणि त्यांच्यामुळे एक सरळ रेषा तयार होते. तर आता बघा या विरुद्ध किरणावर आधारित आपण काही उदाहरण बघूया मुलांनो. जसं बघा इथे आपल्याला दिलेलं आहे, दिलेल्या आकृतीत बघा ही आकृती बघा मुलांनो. दिलेल्या आकृतीतील विरुद्ध किरणांची आता आपल्याला इथे नावे लिहायची आहेत. बघा मुलांनो इथे बघा रे PL आणि PM ह्या दोन्ही काय आहेत? विरुद्ध किरण आहेत, कारण हे एका सरळ रेषेत आहेत. तसंच बघा मुलांनो रे PT आणि रे PN हे सुद्धा काय आहेत? अपोजिट रे आहेत, म्हणजेच विरुद्ध किरण आहेत, कारण त्याच्यानी सुद्धा एक सरळ रेष तयार होत आहे आणि त्यांचा P हा सामायिक शिरोबिंदू आहे. परंतु आता बघा मुलांनो म्हणून इथे म्हटलेलं आहे किरण PL आणि PM हे विरुद्ध किरण आहेत, तसेच किरण PN आणि PT हे सुद्धा विरुद्ध किरण आहेत.
तर नक्कीच मुलांना आपल्याला विरुद्ध किरण म्हणजे काय हे समजलं असेल. आता बघा आपल्याला विचारलेलं आहे मुलांनो की आकृतीत किरण पीएम आणि किरण पीटी हे विरुद्ध किरण आहेत का हे आपल्याला बघायचं आहे. तर बघूया मुलांनो. तर बघा ही जी आकृती आहे मुलांनो, तर ह्या आकृतीमध्ये किरण पीएम आणि किरण पीटी हे विरुद्ध किरण आहेत का? तर नाही आहेत. कारण बघा किरण पीएम, बघा हा किरण पीएम आणि पीटी हे एका रेषेवर आहेत का? नाही मुलांनो. त्याच्यामुळे हे दोन्ही एकमेकांचे विरुद्ध किरण नाही आहेत. कारण किरण पीएम आणि किरण पीएल हे यांच्यामुळे हे एका सरळ रेषेत आहेत, म्हणून हे एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत. पण किरण पीएम आणि किरण पीटी हे एकमेकांचे विरुद्ध किरण नाही आहेत. त्याचप्रमाणे किरण पीएन आणि किरण पीटी हे सुद्धा विरुद्ध किरण आहेत, कारण ते सरळ एका रेषेत आहेत. त्यांचा सामायिक बिंदू सुद्धा सारखा आहे. पण इथे रेषा पीएम आणि पीटी हे एका सरळ रेषेत नाही आहेत, म्हणून हे विरुद्ध किरण नाही आहेत. बघा विरुद्ध किरण आहेत का? नाही. कारण किरण पीएम आणि किरण पीटी हे विरुद्ध कारण नाही आहेत, कारण त्या किरणांनी एक रेषा तयार होत नाही आहे. बघा ह्या ज्या बाकीच्या किरणांनी आहे बघा एक रेषा तयार होत आहे. जसं बघा पीएम आणि पीएल याच्यानी एक रेषा सरळ रेषा तयार होत आहे, म्हणून ते विरुद्ध किरण आहेत. तसंच बघा किरण पीटी आणि किरण पीएम याच्यानी सुद्धा सरळ रेषा तयार होत आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की पीटी आणि पीएन हे सुद्धा विरुद्ध किरण आहेत. परंतु इथे प्रश्नात काय आहे मुलांनो, किरण पीएम आणि किरण पीटी हे विरुद्ध किरण आहेत का? तर पीएम आणि पीटी याच्यानी एक सरळ रेषा तयार होत नाही आहेत. तर बघा आपण इथे तुम्हाला समजलं असेल की विरुद्ध किरण म्हणजे काय आहे. तर मुलांनो आता आपण बघणार आहोत रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय आहे, त्यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये मुलांनो, अँगल इन अ लिनियर पेअर. बघा आपण संलग्न कोन म्हणजे काय आहे, पूरक कोन म्हणजे काय आहे, कोटी कोन म्हणजे काय आहे आणि विरुद्ध किरण हे काय आहे हे आतापर्यंत आपण बघितलं आहे. तर आता आपण बघूया मुलांनो रेषीय जोडीतील कोन. तर बघा रेषीय जोडीतील कोन मध्ये बघा मुलांनो आपल्याला ह्या आकृतीमध्ये बघा कोन पी क्यू आर आणि कोन आर क्यू एस हे आपल्याला दोन कोन इथे दिसत आहेत. तर बघा ह्या आकृतीमध्ये बघा मुलांनो आकृतीत कोन पी क्यू आर आणि आर क्यू एस हे काय आहेत, दोनही एकमेकांची याच्या आधी आपण शिकलेलो आहोत. सांगा बघू मुलांनो, कोन पी क्यू आर आणि कोन आर क्यू एस हे एकमेकांचे काय आहेत? व्हेरी गुड. याला आपण काय म्हणतो, संलग्न कोन किंवा लगतचे कोन. तर कोन पी क्यू आर आणि आर क्यू एस हे काय आहेत, संलग्न कोन आहेत, लगतचे कोन आहेत. आणि तसेच ते बघा पूरक कोन सुद्धा आहेत मुलांनो. तसेच याला आपण काय म्हणतो, कोन पी क्यू आर आणि पी क्यू एस याला आपण पूरक कोन सुद्धा म्हणतो. आणि बघा मुलांनो त्यांच्या असामायिक भुजा हे परस्परांचे विरुद्ध किरण आहेत. म्हणजेच त्या भुजामुळे बघा एक रेषा तयार होते. बघा ही जी असामायिक भुजा आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्यांच्या असामायिक भुजा हे परस्परांचे काय आहेत, विरुद्ध किरण आहेत. बघा विरुद्ध किरण म्हणजे काय आपण बघितलेलं आहे की ज्या दोन किरणांनी काय होते, एक सरळ रेषा तयार होते. बघा इथे सरळ रेषा तयार झालेली आहे. म्हणजेच क्यू एस आणि क्यू पी हे काय आहेत, विरुद्ध किरण आहे. त्यांच्यानी पी एस ही एक सरळ रेषा तयार झालेली आहे. म्हणून बघा त्यांच्या असामायिक भुजा हे परस्परांचे विरुद्ध किरण आहेत. म्हणजेच त्या भुजांनी एक रेषा तयार झाली आहे. बघा एक रेषा इथे तयार झालेली आहे आणि हे दोन कोन रेषीय जोडीतील कोन आहेत. बघा ज्या कोनांमुळे बघा रेषा तयार झालेली आहे, तर ते दोनही कोन काय आहेत, एकमेकांच्या रेषीय जोडीतील कोन आहेत असं म्हणतात. आणि बघा रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज काय असते, 180 अंश असते. तर मुलांना तुम्हाला समजलं असेल की रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय. बघूया आपण पुन्हा. बघा इथे कोन पी क्यू आर आणि आर क्यू एस हे दोन्ही एकमेकांचे काय आहेत, संलग्न कोन सुद्धा आहेत आणि पूरक कोन सुद्धा आहेत. आणि इथे बघा यांची जी असामायिक भुजा आहे त्याच्यामुळे असामायिक भुजांनी परस्परांचे विरुद्ध किरण आहेत. म्हणजेच त्यांच्या भुजेमुळे काय झालेले आहे, पीएससी एक रेषा तयार झालेली आहे.
म्हणून हे जे कोण आहेत ते कसे आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत. आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची जी बेरीज असते ती किती असते मुलांनो, 180 अंश असते. तर बघा लक्षात काय ठेवायचं आहे याच्यामध्ये, की ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असते, बघा एक भुजा सामायिक असते आणि एक भुजा कशी असते, असामायिक असते. तर ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असते व असामायिक भुजांनी सरळ रेषा तयार होते त्यांना रेषीय जोडीतील कोण म्हणतात. बघा आता ह्या कोणाला आपण बघा इथे कोण PQR आणि RQS, तर याच्यात बघा एक भुजा तर सामायिक आहे, QR ही एक सामायिक भुजा आहे, पण असामायिक भुजेमुळे, ह्या असामायिक भुजेमुळे काय झालेलं आहे, रेषा तयार झालेली आहे, म्हणून त्याला आपण रेषीय जोडीतील कोण म्हणतात. कोण PQR आणि RQS हे दोन्ही परस्परांचे संलग्न कोण होते, पूरक कोण होते. आणि इथे RQ ही सामायिक भुजा होती, पण बाकीची ही जी असामायिक भुजा आहे बघा इथे कोण PQR ची PQ असामायिक भुजा आहे, तसंच कोण RQS ची QS ही असामायिक भुजा आहे. तर असामायिक भुजेमुळे मग काय झालेलं आहे, रेषा तयार झालेली आहे, तर त्याला आपण रेषीय जोडीतील कोण म्हणतो. म्हणून आपण PQR आणि RQS हे काय आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत. आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची जी बेरीज असते ती किती असते मुलांनो, 180 अंश असते. तर लक्षात आपण काय ठेवायचं आहे, ते पॉइंट्स आपण बघितलेले आहेत, की ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असते आणि असामायिक भुजांनी एक सरळ रेषा तयार होते त्याला आपण रेषीय जोडीतील कोण म्हणतो. त्याला काय म्हणतो मुलांनो, रेषीय जोडीतील कोण म्हणतो. इथे कोण PQR आणि RQS हे काय आहेत, रेषीय जोडीतील कोण आहे. पण रेषीय जोडीतील कोण हे परस्परांचे काय असतात मुलांनो, इथे पूरक कोण सुद्धा असतात. रेषीय जोडीतील कोण काय असतात, परस्परांचे पूरक कोण असतात. तर आता आपण बघूया मुलांनो विरुद्ध कोण बघूया. विरुद्ध कोण म्हणजे काय होते, तर बघा विरुद्ध कोण म्हणजे आकृती, बघा ही आकृतीमध्ये आपल्याला दिसेल की PT आणि RS ह्या परस्परांना कोणत्या बिंदूमध्ये छेदतात. बघा मुलांनो इथे रेषा ही आहे, SR रेषा आणि रेषा PT ही Q या बिंदूमध्ये छेदत आहे. बघा आकृतीत रेषा PT आणि रेषा SR हे परस्परांना Q ह्या बिंदूमध्ये छेदत आहेत. आणि Q बिंदूत छेदल्यावर इथे बघा चार कोण तयार झालेले आहेत. आणि PQR बघा चार कोण कोणते कोणते तयार झालेले आहेत मुलांनो, बघूया इथे. बघा आता आपल्याला काय शिकायचं आहे मुलांनो, आपल्याला शिकायचं आहे विरुद्ध कोण म्हणजे वर्टिकली अपोजिट अँगल. तर बघा इथे ही जी रेषा PT आणि रेषा RS हे Q ह्या बिंदूमध्ये परस्परांना छेदत आहेत. पण परस्परांना छेदत आहेत आणि इथे बघा कोण कोणते कोणते तयार झालेले आहे. बघा कोण PQS, कोण PQS, दुसरं कोण बघा SQT, कोण SQT, तिसरं कोण बघा मुलांनो TQR, कोण TQR, आणि तिसरं कोण बघा मुलांनो RQP. तर अशा प्रकारचे हे जे चार कोण कशाने तयार झालेले आहे मुलांनो, ह्या दोन किरणांनी तयार झालेला आहे, रेषांनी. बघा रेषा PT आणि रेषा SR हे Q ह्या बिंदूमध्ये छेदत आहेत आणि याच्यामुळे बघा चार हे कोण तयार झालेले आहेत. आणि कोण बघा आता इथे जसं PQR, कोण PQR हा किरण QP आणि QR यांनी तयार झालेला आहे. बघा तसाच कोण SQT हा कशाने तयार झालेला आहे मुलांनो, किरण QS आणि किरण QT ने तयार झालेला आहे. तर बघा किरण जे आहे आता इथे बघा QP आहे मुलांनो, QP आणि QR हे या किरणांचे विरुद्ध किरण आहेत आणि त्याचे विरुद्ध अनुक्रमे काय येईल, QT आणि QS. बघा मुलांनो यांचे जे विरुद्ध बघितलं, बघा QP चा विरुद्ध काय येईल, QS येईल आणि QR चा विरुद्ध काय येईल, QT येणार आहे. म्हणून इथे लिहिलेलं आहे QP व QR या किरणांचे विरुद्ध किरण. बघा QP आणि QR यांचे विरुद्ध किरण काय आहे मुलांनो, QS आणि QT आहेत. तर तुम्हाला हे समजलंच असेल मुलांनो की इथे चार कोण तयार झालेले आहेत आणि हे जे चार कोण तयार झालेले आहेत तर याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की
रेषा पीटी आणि क्यू आर एस हे क्यू ह्या बिंदूमध्ये छेदतात. आणि आपण हे सुद्धा बघितलं आहे की पी क्यू आर मध्ये इथे जे क्यू पी आहे आणि क्यू टी आहे हे मुलांनो क्यू एस आणि क्यू टी ह्या विरुद्ध किरणांमध्ये विरुद्ध किरण आहेत एकमेकांचे. तर बघा मुलांनो, आकृतीत जे आपण बघितले आहे रेषा पीटी आणि रेषा आर एस ह्या परस्परांना कोणत्या बिंदूमध्ये छेदतात मुलांना सांगा. व्हेरी गुड, हे परस्परांना क्यू या बिंदूमध्ये छेदतात. आणि याच्यामुळे 4 कोन तयार झालेले आहे. कोणते 4 कोन तयार झाले आता आपण बघितलं. जसं इथे बघा, एक कोन झालेला आहे पी क्यू एस, दुसरं कोन तयार झालेला आहे एस क्यू टी, तिसरा कोन मुलांनो टी क्यू आर आणि चौथं कोन झालेलं आहे पी क्यू आर. अशा प्रकारचे 4 कोन इथे तयार झालेले आहेत. आणि कोन पी क्यू आर हा क्यूपीचा बघा क्यूपी आणि क्यूटी यांनी तयार झालेला आहे. बघा पी क्यू आर हा कशाने तयार झालेला आहे मुलांनो, किरण पी क्यू आणि क्यू आर नी तयार झालेला आहे. तसाच प्रकारे एस क्यू टी हा जो कोन आहे तो कशाने तयार झालेला आहे, किरण एस क्यू आणि किरण क्यू टी नी तयार झालेला आहे. तर बघा क्यू पी आणि क्यू आर या किरणांचे बघा क्यू पी आणि क्यू आर यांचे विरुद्ध किरण कोणते आहेत मुलांनो, क्यू एस आणि क्यू टी हे यांचे विरुद्ध किरण आहेत. आणि बघा विरुद्ध किरण आहेत आणि या विरुद्ध किरणांनी तयार झालेला मग कोणता कोन आहे, एस क्यू टी. एस क्यू टी हा विरुद्ध कोन हा तयार झालेला आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की पी क्यू आर चा विरुद्ध कोन कोणता आहे, एस क्यू टी. तर नक्की मुलांना तुम्हाला समजलं असेल विरुद्ध कोन म्हणजे काय आहे. आता विरुद्ध कोणाचे काही गुणधर्म आहेत मुलांनो, ते बघूया. बघा दिलेल्या आकृतीत आपल्याला इथे आकृती दिलेली आहे आणि इथे आकृतीमध्ये पी क्यू एस याचा विरुद्ध कोन आपल्याला बघायचा आहे. तर बघा मुलांनो, इथे पी क्यू एस हा जो पी क्यू एस आहे याचं माप किती येईल बघा. पी क्यू एस चं माप इथे दिलेलं आहे, ए दिलेला आहे यांनी. आणि याचा सामायिक शिरोबिंदू आहे क्यू. आणि हा कशाने तयार झालेला आहे बघा, आर एस आणि टी पी ह्या 2 किरणांनी हा जो कोन तयार झालेला आहे. पण बघा इथे किरण पी क्यू आणि किरण क्यू एस याचे विरुद्ध किरण कोणते आहेत मुलांनो, विरुद्ध किरण आहेत किरण क्यू आर आणि किरण क्यू टी. हे याचे काय आहेत, विरुद्ध किरण आहेत. मग आता पी क्यू एस याचा विरुद्ध कोन कोणता राहील मुलांनो, व्हेरी गुड, याचा विरुद्ध कोन राहील कोन आर क्यू टी. बघा कोन आर क्यू टी हा त्याचा विरुद्ध कोन राहील आणि त्याचं माप किती दिलेलं आहे, सी दिलेला आहे. म्हणजे बघा पी क्यू एस चा विरुद्ध किरण आहे आर, विरुद्ध कोन आहे आर क्यू टी हा याचा विरुद्ध कोन आहे. आणि म्हणजेच आपण म्हणू शकतो हे जे 2 कोन आहेत हे कसे आहेत, सारखे आहेत. म्हणजेच आपण ए बरोबर सी लिहू शकतो, कारण हे दोन्ही कोन कसे आहेत, विरुद्ध कोन हे सारखे आहेत, हे यांचे विरुद्ध कोन आहेत. तर बघूया मुलांनो, बघा इथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे पी क्यू एस चं माप ए दिलेलं आहे. बघा इथे 4ही कोणांची मापे आपल्याला दिलेली आहेत. जसं इथे पी क्यू एस बघा, मेजर ऑफ अँगल पी क्यू एस बरोबर किती दिलेलं आहे मुलांनो, ए दिलेला आहे. तसंच बघा एस क्यू टी चं किती, बी दिलेलं आहे. एस क्यू टी चं बी दिलेलं आहे. तसंच मुलांनो आर क्यू टी क्यू आर चं माप सी दिलेलं आहे. आणि डी कशाचं माप आहे मुलांनो, डी हे पी क्यू आर, कोन पी क्यू आर चं माप डी दिलेलं आहे. तर बघा यांचे माप आपल्याला दिलेली आहे आणि याचा विरुद्ध कोन हा आहे पी क्यू एस चा विरुद्ध कोन आर क्यू टी आहे मुलांनो. का बरं विरुद्ध कोन आहे आपल्याला माहित आहे, कारण आर एस आणि पी टी ह्या 2
किरणांनी बनलेला आहे हा कोन. आणि PQS हा कोन कोणत्या किरणांनी बनलेला आहे? PQ आणि QS. आणि बघा मुलांनो, इथे PQ आणि QS चे विरुद्ध किरण कोणते आहेत? RQ आणि QT हे विरुद्ध किरण आहेत. म्हणून PQS चा विरुद्ध जो कोण आहे तो काय आहे? RQT. आणि दोघांचं माप इथे दिलेलं आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की मेजर ऑफ अँगल PQS बरोबर मेजर ऑफ अँगल RQT. म्हणजेच याचं माप दिलेलं आहे A आणि याचं माप दिलं आहे C. म्हणून आपण A बरोबर C म्हणू शकतो. तर बघूया मुलांनो, बघा इथे चारही जे कोणांचे माप इथे आपल्याला आकृतीमध्ये दिलेले आहेत आणि त्या प्रकारचे आपण यांचे माप इथे लिहिलेले आहेत. मग आता त्याच्यानंतर बघा PQS आणि SQT हे रेषीय जोडीतील कोन आहेत. बघा मुलांनो, हे PQS आणि SQT हे रेषीय जोडीतील कोन आहेत. हे काय आहेत मुलांनो? हे दोन्ही रेषीय जोडीतील कोन आहेत, कारण त्यांच्यामुळे एक रेषा तयार झालेली आहे. PT ही रेषा तयार झालेली आहे, म्हणून हे रेषीय जोडीतील कोन आहे. आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज काय असते? 180 अंश असते मुलांनो. म्हणून इथे यांनी काय केलेलं आहे? A अधिक B बरोबर 180 घेतलेला आहे मुलांनो. कारण हे जे आहे PQS आणि SQT हे काय आहेत? रेषीय जोडीतील कोन आहेत. म्हणून ह्या दोघांच्या मापांची बेरीज A अधिक B बरोबर 180 लिहिलेलं आहे मुलांनो. तसंच बघा आता हे सुद्धा रेषीय जोडीतील कोन आहेत मुलांनो. हे सुद्धा रेषीय जोडीतील कोन आहेत. म्हणजे SQT आणि RQT हे सुद्धा रेषीय जोडीतील कोन आहे. ही रेषा तयार झालेली RS, म्हणून C अधिक B बरोबर सुद्धा आपण 180 लिहू शकतो. म्हणजेच बघा आपण A अधिक B बरोबर B अधिक C लिहू शकतो, कारण हे दोन्ही सारखे आहेत. आता B हे कॅन्सल झाले, तर A बरोबर आपण C लिहू शकतो. तर आता उदाहरण बघूया मुलांना. विरुद्ध कोणांच्या गुणधर्मावर आधारित आपण उदाहरण बघूया. दिलेल्या आकृतीत आपल्याला इथे PQS चा विरुद्ध कोन काढायचा आहे मुलांनो. बघा आपल्याला इथे आकृतीमध्ये काय दिसत आहे? PQS हे जे PQS दिलेलं आहे याचा आपल्याला काय काढायचं आहे मुलांनो? विरुद्ध कोन काढायचा आहे. तर बघा मुलांनो, आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण बघा PQS बरोबर A पकडलेला आहे. समजा याचं माप A घेतलेलं आहे. तसंच SQT बरोबर त्याचं माप B घेतलेलं आहे मुलांनो. आणि TQR चं माप C घेतलेलं आहे. तसंच कोन PQR चं माप D असं आपण अझूम केलेलं आहे, समजलेलं आहे, असं आपण मानूया. तर बघा त्याच्यानुसार आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? की प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की PQS, बघा मुलांनो इथे PQS दिलेला आहे. PQS याचा विरुद्ध कोन कोणता आहे ते आपल्याला इथे शोधायचं आहे मुलांनो. तर बघा PQS आणि PQS च्या बघा इथे कोन PQS आणि कोन SQT हे काय आहेत मुलांनो? हे दोन्ही कोन जे आहेत ते काय आहेत? रेषीय जोडीतील कोन आहेत. कारण ह्या दोन कोनांमुळे कसं एक रेषा तयार होत आहे. म्हणून आपल्याला माहितच आहे मुलांनो की ज्या दोन कोनांमुळे एक सरळ रेषा तयार होते, एक रेषा तयार होते, त्याला आपण काय म्हणतो? रेषीय जोडीतील कोन. तर इथे बघा मुलांनो, कोन PQS, बघा कोन PQS आणि कोन SQT हे काय आहेत मुलांनो? दोन्ही रेषीय जोडीतील कोन आहेत. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून आपण बघा माप कोन PQS अधिक माप कोन SQT बरोबर 180 अंश. तर बघा मुलांनो इथे आपल्याला PQS चं माप किती घेतलेलं आहे? पण इथे PQS म्हणजे A घेतलेला आहे. तसंच बघा SQT हे काय घेतलेलं आहे? B घेतलेला आहे बरोबर 180 अंश. तर बघा हे का बरं 180 अंश आलं? तर ब्रॅकेटमध्ये असं लिहायचं, कारण हे दोन्ही कोन आहेत हे काय आहेत? रेषीय जोडीतील कोन आहेत.
रेषीय जोडीतील कोन. आणि हे रेषीय जोडीतील कोण आहे म्हणून यांच्या मापांची बेरीज किती आहे मुलांना? 180 अंश आहे. तसेच बघा मुलांनो, कोन SQT आणि कोन TQR हे सुद्धा रेषीय जोडीतील कोण आहेत, कारण त्या सरळ एका रेषेवर SR ह्या रेषेवर हे दोन्ही कोण आहेत. तर हे सुद्धा काय आहेत? एकमेकांचे रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणजेच ते एकमेकांचे काय आहेत मुलांनो? पूरक कोण आहेत. तर बघा आपण लिहूया, माप कोन SQT अधिक कोन TQR, माप कोन TQR बरोबर सुद्धा किती लिहूया मुलांनो? 180 अंश, कारण हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत, ते एकमेकांचे काय आहेत? पूरक कोण बरोबर 180 अंश. तिथे सुद्धा मुलांनो ब्रॅकेटमध्ये तुम्ही तसंच लिहायचं की रेषीय जोडीतील हे कोण आहेत म्हणून असं ब्रॅकेटमध्ये लिहायचं. इथे जागा असल्यामुळे मी लिहत नाहीये, पण इथे ब्रॅकेटमध्ये आपण कसं लिहायचं की हे 180 का बरं घेतलेलं आहे, इथे लिहायचं रेषीय जोडीतील कोण. ते रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून त्यांच्या मापांची बेरीज किती आहे मुलांना? 180 अंश आहे. तर बघा SQT माप कोण SQT चं माप किती आहे मुलांना? B आहे, अधिक माप कोण TQR चं माप किती आहे मुलांना? C आहे, बरोबर 180 अंश. तर बघा ह्या दोन्हीकडे आपण बघितलं तर ह्या दोन्ही समीकरणांना आपण सोडवलं तर काय म्हणू शकतो याच्यावरून बघा आपण, कारण ह्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 आहे म्हणून आपण याला असं लिहू शकतो मुलांनो की A अधिक B बरोबर B अधिक C. आणि मग आता मुलांनो इथून आपल्याला B कॅन्सल करायचं आहे म्हणून आपण दोन्ही कडून B वजा करूया. मग इथे लिहायचं दोन्ही बाजूमधून दोन्ही बाजू मधून B वजा करायचं. मग आता बघा B दोन्ही बाजूनी वजा करूया तर इथे काय येईल मुलांनो? A अधिक B वजा B बरोबर B अधिक C वजा B. मग बघा इथे धन ऋण कॅन्सल होईल, इथे सुद्धा B हे कॅन्सल होईल, म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो A बरोबर C. बघा A बरोबर C आपण म्हणू शकतो, म्हणजेच बघा A बरोबर C म्हणजेच PQS माप कोण PQS बरोबर माप कोण RQT आपण म्हणू शकतो. दोन्ही एकरूप आहेत असं म्हणू शकतो, कारण दोन्ही काय आहेत मुलांनो? परस्पर विरुद्ध कोण आहेत, त्याच्यामुळे ह्या दोघांचे माप सारखे आहेत. आणि बघा इथे प्रूव्ह झालेलं आहे म्हणून आपण म्हणू शकतो की माप कोण PQS बरोबर माप कोण RQT. म्हणजेच बघा आता आपल्याला इथे माप काढायचं होतं तर आपण हे दोन्ही कोण कसे आहेत? एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो मुलांनो. ह्या दोन्ही कोणांचं माप कसं आहे? एकरूप आहे म्हणू शकतो, कारण ते दोन्ही परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. मग हे दोन्ही जे विरुद्ध कोण एकरूप आहेत तर याच्याच वरून सेम मुलांना आपण असंही म्हणू शकतो की माप कोण SQT बरोबर माप कोण RQP असं आपण म्हणू शकतो, कारण हे सुद्धा परस्पर विरुद्ध कोण आहेत. म्हणजेच बघा A बरोबर C म्हणजे आपण असं लिहू शकतो की माप कोण PQS बरोबर C बरोबर माप कोण TQR. तर बघा याला आपण सेम म्हणू शकतो मुलांनो, कारण A बरोबर C आहे आणि हे परस्पर विरुद्ध कोण आहेत, त्याच्याचमुळे आपण RQP एकरूप हा कोण SQT सोबत आहे, म्हणजेच कोण D बरोबर आपण B सुद्धा म्हणू शकतो. तर म्हणजे इथे आपल्याला PQS तर PQS चा विरुद्ध कोण कोणता मिळालेला आहे मुलांना? प्रश्नामध्ये काय विचारलं आहे?
PQS चा विरुद्ध कोण कोणता आहे? तर बघा ह्या दोघांचं माप सारखं आहे A आणि C, तर म्हणून आपण म्हणू शकतो की कोण PQS चा विरुद्ध कोण RQT आहे. बघूया मुलांना आता याचं स्पष्टीकरण बघूया की PQS याचं माप आपल्याला A दिलेला आहे मुलांनो. तसंच SQT चं माप आपण B मानलेलं आहे आणि कोण TQR चं माप C मानलेलं आहे आणि कोण PQR चं माप आपण D मानलेलं आहे. आणि बघा मुलांनो, PQS आणि SQT हे जे आहेत हे काय आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत. PQS आणि SQT हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहे, म्हणून ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आहे मुलांनो? इथे 180 अंश दाखवलेली आहे. तसंच मुलांनो SQT बघा, SQT आणि TQR हे सुद्धा रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणून आपण B अधिक C बरोबर 180 म्हणू शकतो. बघा, म्हणून आपण B अधिक C बरोबर 180 म्हणू शकतो. आपण लिहू शकतो असं, कारण ते रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणून आपण बघा हे दोन्ही सेम असल्यामुळे आपण असं लिहू शकतो की A अधिक B बरोबर B अधिक C. आणि बघा इथे मुलांना आता दोन्ही बाजूनी आपण काय करूया? B वजा करूया. दोन्ही बाजूमधून B वजा करून A बरोबर C आपल्याला मिळालेला आहे. बघा A बरोबर C मिळालेला आहे, म्हणजेच माप कोण PQS आणि कोण RQT हे काय आहेत? दोघांचे एकरूप आहे. त्यांचं माप कसं राहील? एकरूप राहील. म्हणजे आपण म्हणू शकतो की परस्पर विरुद्ध कोणांचे माप कसे असतात? सारखे असतात, एकरूप असतात. बघा, म्हणजेच PQS आणि TQR यांची मापे कशी आहेत? सारखी आहेत. म्हणजेच ते कोण काय आहेत? एकरूप आहेत. त्यांचं जे माप आहे ते कसं आहे? सारखं आहे. म्हणून हे दोन्ही कोण कसे आहेत? समान आहेत. बघा मुलांना, आता इथे त्याचप्रमाणे आपण कोण RQP आणि SQT यांना पण आपण एकरूप म्हणू शकतो, कारण ते सुद्धा एकमेकांचे काय आहेत? परस्पर विरुद्ध, परस्पर काय आहेत? ते विरोधी कोण आहेत. म्हणून आपण इथे सुद्धा बघा त्याचप्रमाणे माप कोण PQR आणि माप कोण SQT हे सुद्धा काय आहेत? परस्पर विरुद्ध कोण आहेत आणि त्याचं माप आपण म्हणजे D बरोबर B सुद्धा आपण म्हणू शकतो. तर लक्षात काय ठेवायचं आहे मुलांनो याच्यामध्ये? की परस्पर विरुद्ध कोणांची मापे कशी असतात? सारखी असतात. बघा, लक्षात ठेवायचं आहे की, आणि इथे बघा हे दोन रेषांनी छेदलं आहे. बघा, दोन रेषांनी एकमेकींना छेदलेले आहेत. बघा, ही रेषा PT आणि रेषा RS हे एकमेकांना छेदले आहेत. कोणत्या बिंदूमध्ये? Q बिंदूमध्ये. तर जेव्हा दोन रेषा एकमेकांना एका बिंदूमध्ये छेदतात तर त्यांचे जे परस्पर विरोधी कोण असतात ते नेहमी कसे असतात मुलांना? एकरूप असतात. त्यांची मापे कशी असतात? सारखी असतात. बघा, दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणारा परस्पर विरुद्ध कोणांची मापे कशी असतात? समान असतात, सारखी असतात, एकरूप असतात. म्हणून इथे A बरोबर C आणि D बरोबर B आपण असं म्हणू शकतो.